वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. नमस्कार, मी अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर. 7 फेब्रुवारी 2026 रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. हे मतदान कसं करायचं हे मतदारांना समजावं म्हणून हे ट्रेनिंगची मशीन आम्ही याच्यावरती मतदान कसं होतं ते आपल्या सर्वांचं मतदारांच्या माहितीसाठी आपण माहिती देतोय. आपण मतदान केंद्रामध्ये मतदार गेल्यानंतर आमचे 4 अधिकारी त्या ठिकाणी, 4 अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी राहणार आहेत. एक प्रिसाइडिंग ऑफिसर आमचे राहतील, ते सर्व प्रक्रियेचं संनियंत्रण करतील. आपण एंट्री केल्या केल्या पोलिंग ऑफिसर 1 आपल्याला समोर दिसतील. पोलिंग ऑफिसर 1 आपण जे काही ओळखपत्र घेऊन आलेलं आहात ते पाहून आपली मतदार यादीमधली ओळख पटवून घेतील. त्यांनी ओळख पटवल्यानंतर आपण पोलिंग ऑफिसर 2 पाशी जाणार. पोलिंग ऑफिसर 2 आपली स्वाक्षरी घेतील. त्यासोबतच आपल्या डाव्या हाताच्या तर्जनीला जी काही निवडणूक विभागाने आम्हाला शाई दिलेली आहे ती शाई या ठिकाणी लावतील आणि त्यासोबतच आपल्याकडे एक चिठ्ठी देतील. त्यानंतर आपण पोलिंग ऑफिसर 3 कडे जाल. पोलिंग ऑफिसर 3 ती चिठ्ठी पाहतील, आपल्या हाताला लावलेली शाई बरोबर लावलेली काय पाहतील आणि आपल्याला मतदान करण्यासाठी जो काही आपण कक्ष केलेला असतो त्या ठिकाणी जाण्यासाठी सांगतील. मतदानासाठी आपण कक्षामध्ये गेल्यानंतर आमचे पोलिंग ऑफिसर 3 बॅलट देतील. बॅलट त्यांनी दिल्यानंतर मतदानासाठी हे मशीन तयार झालेलं असतं, रेडी झालेलं असतं. जिल्हा परिषदेला आपल्याला 2 जिल्हा परिषदेचं 1 आणि पंचायत समितीचे 1 असे 2 प्रतिनिधी निवडायचे आहेत. हे बॅलट दिलेलं आहे, मशीन रेडी आहे. आपल्याला पहिलं मतदान आहे ते जिल्हा परिषदेचं करायचं आहे आणि दुसरं मतदान आहे ते पंचायत समितीचं करायचं आहे. हे दोन्ही मतं आपण दिल्यानंतर असा लॉंग बजर आपल्याला ऐकू येईल. असा बजर ऐकू येईल याचा अर्थ आपलं मतदान पूर्ण झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी परत एकदा आम्ही ह्या प्रशिक्षणाच्या नमुना मतपत्रिकेवरती सांगतो. परत एकदा आम्ही बॅलट दिलेला आहे. आपल्याला 2 मतं द्यायची आहेत. बॅलट दिल्यानंतर मशीन अशी रेडी होते, तयार होते. जिल्हा परिषदेचं शुभ्र पांढऱ्या रंगावरती उमेदवारांची नावं असतील. पंचायत समितीच्या गणासाठीच्या उमेदवारांची नावं गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेवरती असतील आणि आपल्या जिल्ह्यातील जवळपास सर्व मतदान केंद्रांवरती एकच बॅलेट युनिट लागणार आहे. त्यामुळे एकाच बॅलेट युनिटवरती ही नावं असतील. फक्त पट्टणकोडेलीला 2 बॅलेट युनिट आहेत. तिथे एका बॅलेट युनिटवरती जिल्हा परिषद आणि एका बॅलेट युनिटवरती पंचायत समिती असं नावं असतील. आता बॅलेट दिलेलं आहे, मशीन तयार आहे. पहिलं मत आपण जिल्हा परिषदेला दिलं की इथे लाईट लागेल आणि जोपर्यंत आपण पंचायत समितीचं मत देत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. हे दुसरं मत आपण दिलं की असा लॉंग बजरचा आवाज येईल आणि आपलं मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. तर सर्वांच्या माहितीसाठी आम्ही ही प्रशिक्षणाची मशीन आपल्याला दाखवलेली आहे. तर सर्वांना नम्र आव्हान आहे की या माहितीचा आधार घेऊन 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेमध्ये मतदान होणार आहे. सर्वांनी 100% मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. मतदान केंद्रामध्ये जाताना आपला ओळखीचा पुरावा आहे, तो ओळखीचा पुरावा आणि जे आपल्याला वोटर स्लिप वाटप केलेली असेल त्यामध्ये मतदान केंद्राचं नाव आपलं असेल ती माहिती आपण सर्वांनी घेऊन जावं. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.